मुंबईकरांना उद्यानात आता घेता येणार पुस्तक वाचनाचा आनंद। मुंबई महापालिकेच्या उद्यानात उद्यान ग्रंथालय, लोअर परळमध्ये पालिकेचा अनोखा उपक्रम। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 65 इमारतींच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी तहसीलदारांनी रामनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी साई डेव्हलपर्सनं खोटे 7/12 दिल्याची तक्रार केली होती। नाशिक शहरातील छोट्या मोठ्या 36 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून खबरदारी। जालन्यात गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेला भोंदूबाबा अटकेत। भोकरदन तालुक्यातील आहेर यांनी भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहिली होती। लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राडा। बारमध्ये झालेल्या राड्यानंतर तरुणाला बेदम मारहाण। नांदेडमधल्या नाळेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करण्याची घटना घडली आहे। विद्यार्थी बाथरूम साफ करतानाचे व्हिडिओ व्हायरल। नाशिक शहरात जेबीएसचा शिरकाव। 60 वर्षीय इस्माला जेबीएसची लागण। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णावर उपचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।